ही चिक्की पाहिली ना, आपल्या सगळ्यांना आपल्या लहानपणीची आठवण जागी होणार आहे. हो, तर आज आपण बनवतोय मस्त अशी कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारी मुरमुरा चिक्की. बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय टेस्टी आहे. लहान मुलांना बाहेरून असे मुरमुरा लाडू देण्यापेक्षा ना, अशी चिक्की जर घरी बनवून ठेवली ना, अजिबात ही मऊ पडत नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि मुख्य म्हटलं ना, फक्त 2च साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये ही चिक्की आपली इथे तयार होणार आहे. किती कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला इथे अंदाज आलाच असेल. चला तर मग कशी बनवायची ही मुरमुरा चिक्की ते पाहूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चिक्की बनवायला घेताना ना आपल्याला फक्त 2च साहित्य लागणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला वजनाने इथे मी किती काय काय जिन्नस घेतलेले आहे ना ते सांगते. तर इथे मी 100 ग्रॅम मुरमुरा घेतलेला आहे. मुरमुरा कुठलाही घेऊ शकता. बारीकवाला येतो, मोठावाला येतो, कुठलाही मुरमुरा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि शक्य झालं ना वजनानेच तुम्हाला हे जिन्नस घ्यायचं आहे. आता कपानेही मी तुम्हाला इथे सांगते. तर इथे 3 कप मुरमुरा, त्यासाठी 1 कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे. वजनाने 100 ग्रॅम मुरमुरे आणि आपल्याला 200 ग्रॅम गूळ असं हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. गूळ थोडासा आपल्याला जास्त लागणार आहे, म्हणजे मुरमुऱ्यांच्या दुप्पट आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. कारण मुरमुरा हा क्वांटिटीमध्ये जास्त असतो आणि वजनाने कमी असतो, तर त्यासाठी आपल्याला गूळ थोडासा जास्त लागणार आहे. म्हणजे मुरमुऱ्यांच्या दुप्पट आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. आता ह्या मुरमुऱ्या आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत कढाईमध्ये भाजून घ्यायच्या आहे. भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. कढाई गरम झाली की लगेचच त्या छान कुरकुरीत होतात. भाजून झालेले आहे. लगेचच मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. कढाईमध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. साधारणतः 1 चमचाभर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, म्हणजे गूळ आपला पटकन वितळेल. आणि ह्या गुळाचा आपल्याला थोडासा कडक पाक या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. पाणीसुद्धा आपल्याला अगदी साधारणतः 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे. आणि गूळ शक्यतो घेताना ना आपल्याला थोडासा मऊ जो गूळ असतो ना तो या ठिकाणी ह्या चिक्कीसाठी किंवा कुठल्याही चिक्कीचा राजगिऱ्याची चिक्की बनवणार असाल ना तर त्यासाठी सुद्धा शक्यतो मऊ गूळ आणि थोडासा असा रंगाने डार्क असेल ना, त्यामुळे चिक्कीलाही रंग छान येतो किंवा लाडूंनाही रंग छान येतो. आता हे पहा थोडासा गूळ वितळलेला आहे, चेक करून पाहूया. आता हा जो गूळ आहे ना बराचसा असा चिवट आहे, अजून व्यवस्थित त्याला बाइंडिंगही आलेलं नाही आणि त्याचा गोळाही तयार होत नाही. तर याला अजून काही मिनटं आपण शिजवून घेऊया. बरेचसे आता याला बुडबुडेही आलेले आहे. आणि जेव्हा आपण हा पाक तयार करतो ना, गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे. अजिबात मध्यमही ठेवू नका, मोठाही ठेवू नका. पुन्हा एकदा चेक करून पाहूया. थोडासा गोळा जरी तयार झाला ना ह्या गुळाचा, तरीही आपला जो पाक आहे ना तयार झालेला आहे. पूर्ण असा अगदीच कडकसुद्धा पाक आपल्याला या ठिकाणी नको आहे. तर हे पहा अशी गोळी ह्या गुळाची तयार होत आहे. तर असाच पाक आपल्याला ठेवायचा आहे. जेव्हा आपण चेक करत होतो ना तेवढ्या वेळेतसुद्धा पाक आपला शिजलेला आहे. आता गॅस काय करायचा आपल्याला कमीच ठेवायचा आहे. 1 चमचाभर यामध्ये साजूक तूप घालून घेऊया. जास्त डार्क रंग येईल असा आपल्याला हा जो गूळ आहे ना शिजवायचा नाही आहे. तर हा अगदी परफेक्ट पाक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे किंवा बटर घालू शकता. त्यामुळे चिक्कीला छान असा चकाकीही येते आणि छान खायला फ्लेवरफुल अशी ही चिक्की लागते, कारण साजूक तुपाचा फ्लेवर या चिक्कीमध्ये खूप छान लागतो. त्यानंतर ही चिक्की अजूनच छान खुसखुशीत भुसभुशीत व्हावी ना याकरता अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे. त्यामुळे चिक्की अगदीच खुसखुशीत होते. आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपली जी चिक्की आहे ना ती मस्त अशी तयार होणार आहे. आणि यामध्ये आपण जो सोडा घातलेला आहे ना त्यामुळे गुळाचा कलरही चेंज झालेला आहे, या ठिकाणी दिसत असेल. गॅस मी इथे बंद केलेला आहे. जेव्हा मी कुरमुरे टाकलेले आहे ना त्याच्या अगोदरच गॅस बंद केलेला आहे. आणि फटाफट आपल्याला हे मिक्स करायचं आहे. ही कृती थोडीशी फास्ट करावी लागणार आहे, कारण जसा जसा गूळ थंड होत जाणार ना तसा तसा हा जास्त घट्ट होत जाणार. त्यामुळे पटापट आपल्याला हे मुरमुरे या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. अतिशय झटकीपट तयार होणारी ही चिक्की आहे. ज्याचे तुम्हाला लाडूही बनवायचे असेल ना तर तुम्ही लाडूही बनवू शकता. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मस्त असे गोल गोल लाडूही तयार करू शकता. परंतु लाडू बनवण्यापेक्षा ना मला ही चिक्की बनवणं जास्त सोयीस्कर वाटलं. फक्त आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि ताटामध्ये सेट करायला ठेवायचं आहे. लाडू बांधायची झंझटच नाही. तर आता ह्या प्लेटमध्ये मी ही जे मिश्रण आहे ना ते सेट करणार आहे. त्यासाठी त्याला अगोदरच तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि पटापट आपल्याला हे मुरमुऱ्याचं मिश्रण ह्या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे काही जी भांडं असेल ना त्यामध्ये तुम्ही हे सेट करू शकता. तर पटापट आपल्याला हे
चमच्याच्या किंवा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आणि सेट व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. एक 5 मिनटामध्ये ही लगेचच थंड होते आणि आपली चिक्की लगेच खाण्यासाठी रेडी होते. 5 मिनटं असंच साईडला मी नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलेलं होतं. आता चिक्की आपण डिमोल्ड करूया. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपली चिक्की काय मस्त अशी तयार झालेली आहे. गूळ चिकट असतो ना, ताटाला थोडासा चिकटून बसतो, परंतु तूप जर लावलं ना तर अगदी सहजरित्या ही डिमोल्ड होते. हे पहा, अगदी छान अशी आपली ही चिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे की नाही झटकीपट तयार होणारी ही रेसिपी. मस्त अशी आपली ही खुसखुशीत आणि कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये ना गुळाचे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे. गुळाचा नैसर्गिक गुणधर्मच उष्ण आहे आणि हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी हा गुळ आपल्याला खूपच फायदेशीर ठरतो. कारण गुळाचं जे सेवन आहे ना थंडीमध्ये शक्यतो तिळासोबत हा गूळ खाल्ला जातो, गरम दुधामध्येही खाल्ला जातो किंवा अशा पद्धतीने चिक्की वगैरे बनवून सुद्धा गूळ खाल्ला ना तरीही आपल्या शरीराला ऊर्जा आणि उष्ण ठेवण्याचं काम करतो. तर असंख्य फायदे हे गुळाचे आहे, हे प्रत्येकालाच माहीत आहे, परंतु खायला वेळ नसतो. तर त्यासाठी ना ही सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करून पहा. अतिशय साधी, सिंपल आणि भन्नाट अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. लहान मुलांना तर इतकी आवडेल ना, कारण मुरमुरा हा लहान मुलांचा वीक पॉईंट आहे. नक्की बनवा आणि मस्त अशी महिनाभर स्टोअर करून ठेवा आणि वाटेल तेव्हा ही चिक्की खा. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडल्यास घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असणार आहे याची मला खात्री आहे. लाईक तर तुम्ही करणारच आहे, त्यासोबत एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला मला अजून प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.